श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सध्या नवरात्र जी सुरू आहे तर नवरात्र संपत आलेली आहे। अगदी काही दिवस नवरात्रीचे शिल्लक आहेत। 11 ऑक्टोबरला दुर्गाष्टमी आहे आणि यंदा म्हणजे 2024 मध्ये अष्टमीचा दिवस आणि नवमीचा दिवस एकत्र आलेला आहे। म्हणजे अष्टमी तिथी आणि नवमी तिथी या एकत्र आलेल्या आहेत। तर 11 ऑक्टोबरला शुक्रवारी आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी एके ठिकाणी फक्त विड्याची 2 पाने जी आहेत तर ती ठेवायची आहेत, ज्यामुळे कुलदेवी आहेत तर ती आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या लवकरच पूर्ण होतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अष्टमी तिथी कधी आहे, कधी प्रारंभ होणार आहे। तसं पाहायला गेलं तर अष्टमी तिथी जी आहे तर ती 10 ऑक्टोबरलाच दुपारी 12:32 सुरू होणार आहे, परंतु त्याची समाप्ती जी आहे तर ती 11 ऑक्टोबरला दुपारी 12:07 होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार दुर्गाष्टमी जी आहे तर ती शुक्रवारी 11 ऑक्टोबरला आलेली आहे। या दिवसाचे काही शुभमुहूर्त आहेत। या दिवसाचा संधीपूजा शुभमुहूर्त जो आहे तर तो सकाळी 11:42 पासून ते दुपारी 12:30 असणार आहे। तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, विड्याची 2 पाने जी आहेत तर ती आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहेत। परंतु फक्त विड्याची पाने अर्पण न करता ती कशा प्रकारे अर्पण करायची आणि त्यासोबत अजून कोणकोणत्या वस्तू आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक तिथीला विशेष असे महत्त्व असते। प्रत्येक दिवस जो आहे तर तो काही ना काही गोष्टीसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि त्यापैकीच एक म्हणजे नवरात्रीचा जो अष्टमीचा दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो। नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी दुर्गाष्टमीला अतिशय महत्त्व आहे। योगायोगाने यंदा दुर्गाष्टमी ही शुक्रवारी आलेली आहे आणि आपल्याला माहीत आहे की शुक्रवार जो आहे तर तो आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी खास दिवस असतो। आपण जर शुक्रवारी काही खास उपाय केले तर त्याचे 100% फळ हे आपल्याला मिळत असते। आता आपल्याला काय करायचं आहे तर या उपायासाठी 2 विड्याची पाने घ्यायची आहेत। ही विड्याची पाने अखंड असावीत, तुटलेली छिद्र पडलेली पाने नसावीत। यासोबत आपल्याला काय करायचं आहे तर 7 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही 9, 11 अशा सुद्धा लवंगा ज्या आहेत तर त्या घेऊ शकता। आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळीच करायचा आहे, कारण अष्टमी तिथी जी आहे तर ती आपल्याला दुपारी संपणार आहे। त्यामुळे अष्टमी तिथी अगोदर व्हिडिओमध्ये जी सांगितलेली आहे तर ती तिथी सुरू असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण दुपारी 12:07 हा उपाय करू शकतो। जर काही कारणाने सकाळी हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, लवंग घेताना फूल असलेल्या घ्यायच्या आहेत। तुटलेल्या फुटलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला या उपायासाठी घ्यायच्या नाहीत। यासोबत आपल्याला जी पाने आपण घेणार आहोत तर ती सुद्धा व्यवस्थित असावीत तर अशी घ्यायची आहेत। कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा काही ना काही प्रॉब्लेम असतो, काही ना काही अडचणी संकट येत असतात। सगळे चांगले असे कुणाचेही नसते। त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशासंबंधीच्या समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असतील, पैसा येत आहे परंतु आलेला पैसा टिकत नाही किंवा पैसा येण्याआधी तो खर्च होण्याचे मार्ग तयार झालेले असतात। खूप पैसा खर्च होत असतो, काही केल्या वायफळ खर्च थांबत नाही। तर अशा गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच तुम्ही अष्टमी तिथीला हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आता आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर काय करायचं आहे बघा, तर जी विड्याची पाने आहेत तर ती विड्याची पाने घ्यायची आहेत, एकावरती एक ठेवायची आहेत। यानंतर या पानावरती आपल्याला 7 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत। त्यासोबतच आपल्याला 2 वेलची सुद्धा ठेवायच्या आहेत। आणि काय करायचं आहे, हा विडा जो आहे तर कुलदेवीचा ज्या ठिकाणी फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकासमोर आपल्याला हा विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे। आणि यानंतर या विड्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। हात जोडून आपल्याला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशासंबंधीच्या समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात। आणि हे सर्व करताना आपल्याला अगोदर तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एक तुपाचा दिवा लावायचा आणि आपल्याला अग्नीच्या साक्षीने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तर असा विडा आपल्याला अर्पण करायचा। आता हा विडा जो आहे तर तो कधी उचलायचा, तर हा विडा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा घट उठवतो
तर घट उठवल्यानंतर हा विडा आपल्याला उचलायचा आहे. लवंगा ज्या आहेत तर त्यातील काही लवंगा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता. ज्या लवंगा आहेत तर त्या खाऊ शकता. वेलची जी आहे तर ते आपल्याला चहामध्ये टाकायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून तुम्ही हा चहा जो आहे तर तो देऊ शकता. विड्याची जी पाने आहेत तर ती घटासोबत विसर्जित करायची आहेत. अजून एक उपाय विड्याच्या पानाचा आपण करू शकतो. व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, काही केल्या व्यवसाय नीट चालत नाही, म्हणावा तसा जर व्यवसायामध्ये फायदा होत नसेल तर काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पान हे खराब झालेलं नसावं, देठासह असलेलं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि या पानावरती ओल्या कुंकवाने रीम हे अक्षर जे आहे तर ते लिहायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते दुर्गा देवीला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती दुर्गा मातेला सांगायची आहे. त्याचप्रमाणे घरातील नकारात्मकता दूर व्हावी, कलह, किरकिर या गोष्टी संपाव्यात, तर यासाठी काय करायचं आहे तर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्या पानाला आपल्याला केशराचा टिळा लावायचा आहे आणि देवीसमोर ते पान ठेवायचं आहे. बघ तुमच्या घरामध्ये दुर्गा देवी बसलेली असेल तर त्या देवीसमोर ठेवा किंवा तुम्ही घटासमोर ठेवू शकता किंवा कुलदेवीसमोर ठेवू शकता आणि यानंतर दुर्गा स्तोत्र म्हणायचं आहे आणि दुर्गा नामावली जी आहे तर ती सुद्धा म्हणायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पान जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे. त्याचप्रमाणे 9 विड्याची पाने आपण दुर्गा मातेला जर अर्पण केली तरीसुद्धा दुर्गा मातेचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. तर असे छोटे छोटे विड्याच्या पानाचे जे उपाय आहेत तर ते आपण करू शकतो. त्याचप्रमाणे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या कुलदेवीला तांबूल जे आहे तर ते सुद्धा आवर्जून अर्पण करायचं आहे. पानाच्या दुकानातून तुम्ही देवीसाठी तांबूल बनवून घेऊ शकता किंवा घरीसुद्धा बनवू शकता, परंतु आवर्जून दुर्गाष्टमीच्या दिवशी जर आपण आपल्या कुलदेवीला तांबूल अर्पण केलं तर नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवसाचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते. तर असे छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते आपण नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा असतील, कठीणातील कठीण इच्छा, तर आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या या इच्छा पूर्ण करत असते.